घुटना ठेवलेला दिनेश गोलिया असा है गोलिया कहते हैं उसे गोलिया। हाँ मजबूत गोलियां निकालते हो शाबाश दिनेश गोलिया। पैसे पिटले टाळ्या वाजवा की टाळ्या जरा कुस्तीसाठी। दिनेश गोलियानं महेंद्राचा नवंदर काढला पाठीवर। ओ बच गयो याला म्हणतात कुस्तीचा मैदान धुमाकार खाण्याचा। माऊली कोकाटे मावले कोकाटे कुस्ती काय म्हणतात पंचाचा आदेश अजून आलेला नाही। माऊली कोकाटे संपलेल्या कुस्तीमध्ये भीमा सभासद केसरी किताबाचा मानकरी ठरलेला टाळ्या करा। कडेला बसलेले जपून बसा, वरती बसलेले जपून बसा। दोघांचे मिळून 240 किलो वजन आहे। अंगावर पडलं तर खाली चपाती होईल चपाती। महेंद्र गायकवाड 605 बाहुबली विजय झाला। झगड़ा एक दूसरे के खिलाफ मत करना पहलवान जी। एक कुश्ती खेल है, खिलाड़ी उल्टी से कुश्ती करिए पहलवान जी। ये कुश्ती है, हार जीत होती रहती है पहलवान जी। आणि टाळ्या करा बाहुबलीसाठी। अर्जुन काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद त्या पवारांचा पट्टा। रुद्राक्ष खताळे यांच्यातर्फे महेंद्र गायकवाडला 500 रुपये सन्माननीय सिकंदर चला सिंगल विल्सन धावामोठी महेंद्र गायकवाड 25 मिनिटांना दिनेश गोलिया या पैलवानाची मात केलेली आहे। 25 मिनिट वेळ झाली आणि त्यामध्ये सिंगल विल्सन स्वारी करून पैलवान महेंद्र गायकवाड ही विजय झालेली आहे। माऊली गुणावरती हा गुणावरती विजय झालेला आहे। महेंद्र हा 500 रुपयाचे बक्षीस आले। रुद्राक्ष खता द्या तिकडे महेंद्रला। तात्या बोला 1 नंबरची कुस्ती लावण्यासाठी खासदार साहेब जातील। यानंतर 1 नंबरची कुस्ती ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य असं कुस्ती मैदान विश्वराज भैया महाडिक यांनी आयोजित केलेला। विश्वराज भैयांचा सत्कार ज्यावेळेला चालू होता त्यावेळेला आमचे धनाजी मदने सर बोलत होते की धनंजय महाडिक साहेबांच्या आणि अरुंधती वहिनी साहेबांच्या पोटी असं रत्न जन्माला आलं। मदने सर बोलत असताना मी सुरुवातीला सांगितलं भैयाबद्दल विनोबा भावेंचं एक वाक्य आहे का जगावा याचं प्रयोजन शोधत असतो तो खरा तरुण असतो आणि तो तरुण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती करू शकतो। ते तारुण्य तो तरुण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला पडलेलं स्वप्न विश्वराज भैया महाडिक। विश्वराज